महापालिकेचा हिस्सा आणि तिसरा जे स्थानिक पातळीवर आपण विविध उपाययोजना करतो, विविध विकास प्रकल्प हाती घेतो किंवा जे तात्पुरता निगा देखभालवर आपण निधी खर्च करतो. तर हे तिन्ही कॅटेगरी जर बघितली तर साधारणतः 2100 कोटी पर्यंत आपलं दायित्व आहे. यापैकी 2100 कोटी पैकी साधारणतः 900 कोटीचं दायित्व यावर्षी आपण स्वीकार केला आहे. मात्र हा दायित्व जरी आपण स्वीकार करत आहोत, वास्तविक देणी एवढी नाही होणार आहे. त्याचं कारण असं आहे की विविध योजना अशी असतात ज्यामध्ये तात्पुरता वित्तीय उपलब्धतेची गॅरंटी महानगरपालिका 72 खाली घेते. शेवटी ते पैसे आपल्याला राज्य शासन किंवा भारत सरकारकडून भेटतात. तर जरी आज हा आकडा 2100 कोटीच्या दरम्यानचा दिसत असेल, जे आमच्या असेसमेंट आहे यापैकी 1000 कोटीच्या दरम्यान आपल्याला राज्य सरकार आणि भारत सरकारकडून आपल्याला यथावकाश भेटणार आहे. सो वास्तविक दायित्व 1000 ते 1100 कोटी पर्यंत आहे. साहेब, महसुली उत्पन्न वाढवण्याकरता यावर्षी काय योजना तुम्ही करणार आहात? सध्या मालमत्ता कर आणि ह्याची वसुली ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. पाणीपट्टीची तशीच परिस्थिती आहे आणि शहर विकास विभागाला मागच्या वेळी ते प्लॅन ह्यापूर्वीच मंजूर केल्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा बर्डन आहे. तर तुम्ही जे आता बजेट सादर केलं आहे त्यात तुम्ही आपलं बजेट 6000 कोटीच्या पर्यंत जाणार आहे. त्यात महसुली वाढ पण तुम्ही घेतली आहे. तर ती आता ह्या काळात तुम्ही काय प्रयत्न करणार त्यात महसुली वाढ केला? महसूल वाढ करण्यासाठी आपण विविध पाऊल उचलणार आहे त्यावर्षी. त्यामध्ये पहिला अर्थात प्रॉपर्टी टॅक्स. इथे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर स्कोप आहे. साधारणतः आपल्याकडे जे आज रजिस्टर्ड प्रॉपर्टीज आहेत त्याच्यापैकी काही, त्याच्या व्यतिरिक्त काही प्रॉपर्टीज अजून आपल्याकडे टॅक्स नेटवर्क मध्ये आलेली नाही आहे. सो वायस एजन्सी नियुक्त करून आपण संपूर्ण सिटीचा सर्वे हा आपण हाती घेतला आहे. यामध्ये जे मिळकत आहेत त्या मिळकतीच्या ज्या प्रयोजनसाठी वापर अभिप्रेत होता त्याच प्रयोजनसाठी वापर होतोय का हा तपासणे. ज्या क्षेत्रफळ प्रमाणे आपण प्रॉपर्टी टॅक्सचं आकलन केलं आहे तेवढाच क्षेत्रफळ वापरमध्ये आहे किंवा त्यामध्ये वाढ झालेली आहे. तसेच असेच अनअसेस्ड प्रॉपर्टीज जे आज वापरमध्ये आहेत परंतु आज त्याच्यावर कर लावणे ही प्रक्रिया अजून अपूर्ण राहिलेली आहे. याच्या आधारावर आमचा अनुमान असा आहे की या वित्त वर्षामध्ये साधारणतः 400 कोटी पर्यंत आम्ही नवीन कलेक्शन प्रॉपर्टी टॅक्स मध्ये वाढवायला आपल्याला यश मिळणार आहे. पुन्हा 2020 पासून आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आपण बघितलं आहे की आपल्याला UDCPR लागू झाल्यामुळे आणि तसेच क्लस्टर योजना आल्यानंतर बरेच प्रकारचे जे कन्स्ट्रक्शन आहेत त्यांना गती मिळालेली आहे. म्हणून या दरम्यान जे नवीन रहिवास किंवा कमर्शियल युनिट्स वापरमध्ये येणार आहेत त्याच्यावर टॅक्सेशन करून आपल्याला टॅक्स असेसमेंट वाढवायला यश मिळणार आहे. पाणीपट्टीमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारच्या वाढ प्रस्तावित नाही केला आहे. मात्र पाण्याचा पुरवठा वाढल्यानंतर निश्चितरित्या जे सेवा आहे त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह होईल आणि मग आमचं असेसमेंट असं आहे की टॅक्स कलेक्शन त्याला सुद्धा गती मिळणार आहे. पाण्याच्या जी चोरी किंवा गळती आहे तो थांबवल्यानंतर त्याचा थेट परिणाम सेवेची गुणवत्तेवर आणि मग त्याचा थेट परिणाम टॅक्स कलेक्शनवर पडणार आहे. याच्या व्यतिरिक्त काही डिपार्टमेंट्स आहेत जिथे आपल्याला टॅक्स कलेक्शनचा अजून वाव आहे. जसे की जाहिरात विभाग. त्यामध्ये माझा प्लॅन असा आहे की इन्स्टेड ऑफ फक्त जाहिरात कर लावण्याऐवजी आपण महापालिकेमार्फत आपण काही लोकेशन्स आयडेंटिफाय करून तिथे जाहिरातीचा हक्क कोणतं जर आपल्याला द्यायला यश मिळाला तर तिथून मोठ्या प्रमाणावर आपल्याला टॅक्स संकलन होऊ शकते. पुन्हा आधारभूत संरचना आपल्याकडे वाढवल्यानंतर निश्चितरित्या आपल्याकडे जे कन्स्ट्रक्शनची स्पीड आहे, विकसनची स्पीड आहे त्याला गती मिळणार आहे आणि जे आपल्याला विकसन शुल्क प्राप्त होतो त्या विकसन शुल्कला सुद्धा चालना मिळेल. तर हे 4-5 घटक आहेत. त्याच्या आधारावर आपल्याला निश्चितरित्या टॅक्स कलेक्शन मध्ये वाढ होणार आहे. याच्या व्यतिरिक्त जे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट आहे जसा प्रेझेंटेशन मध्ये आपण बघितला नॉन तिकट रेव्हेन्यू त्याच्यावर आपला भर आहे. नॉन तिकट रेव्हेन्यू साठी म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट कडे उपलब्ध असलेली जी जागा आहेत त्याच्या मॉनिटायझेशन करणे अर्थात तिथे कमर्शियल वापरचा जर स्कोप असेल तर तो एक्सप्लॉइट करण्याचा प्रयत्न करणे. त्याच्या व्यतिरिक्त
तिथे जी जागा आपल्याकडे उपलब्ध आहे तिथे त्या जागांचा वापर परत जाहिरातीसाठी करणे, जे नवीन बसेस आपल्याकडे येत आहेत त्या बसेसचा वापर जाहिरातीसाठी करणे, हे अनेक सोर्सेस आपण आयडेंटिफाय केला आहे. यापैकी काही सोर्सेस पूर्णतः नवीन आहे, काही सोर्सेस जुने आहेत, त्याची कार्यक्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. तर आरोग्य विभागासाठी फारशी तरतूद दिसून येत नाही. जसं शिवाजी हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन, MRI ह्या ज्या काही प्रॉडक्ट सुरू आहे, तर शिवाजी हॉस्पिटलमध्ये काही सुपर डॉक्टर आहेत, त्यांची पदं रिक्त आहे, या संदर्भात काही तरतूद दिसून येत नाही. तसं नाही आहे. जसं आम्ही सभागृहात सुद्धा नमूद केला, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन देशाची एकमेव कॉर्पोरेशन आहे आपली माहितीसाठी जे मेडिकल कॉलेज सारखे सुपर स्पेशालिटी आणि टर्शरी केअरचे हॉस्पिटल हा सुद्धा 1 रुपयाचाही फीस चार्ज करत नाही. त्याचा एक परिणाम असा होतो की ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन एरिया व्यतिरिक्त ग्रामीण एरिया, अहमदनगर, नंदुरबार, नाशिक, जळगाव इथपर्यंत सुद्धा आपल्याकडे रुग्ण येतात. यामध्ये जे आपला हॉस्पिटल आहे तिथे साधारणतः 700 ते 800 पेशंट्स प्रतिदिवस ओपीडी हाताळण्याची क्षमता असताना सुद्धा 2200 ते 2300 पेशंट्स आपण प्रतिदिवस ओपीडी मध्ये हाताळत आहोत. आणि त्याच्या बरोबरच साधारणतः 150 इन पेशंट सुद्धा आपण प्रत्येक दिवशी हाताळतो. 30 पेक्षा जास्त आपले तिथे मॅटर्निटीचे केसेस, 50 पेक्षा जास्त इंटरनल सर्जरीचे केसेस होतात. हॉस्पिटलमध्ये जे कन्झ्युमेबल्स लागतात म्हणजे सीटी स्कॅनची फॅसिलिटी असो, MRI ची फॅसिलिटी असो, ब्लड तपासणीची फॅसिलिटी असो, ती अद्यावत आहे. हॉस्पिटलकडून जेवढी निधीची अपेक्षा असते ते आपण उपलब्ध करून देतो. मागच्या वर्षीचं उदाहरण द्यायचं असेल तर जरी इनिशियली बजेट कमी होता, आता आज आम्ही या वर्षीचं बजेट तसेच मागच्या वर्षीचं पुनर्विनियोजित बजेट किंवा सुधारित बजेट ज्याला आपण म्हणतो तो सादर केला आहे. पुनर्विनियोजित बजेट किंवा सुधारित बजेटचा हेतू हाच असतो की अनेकदा एखाद्या डिपार्टमेंटमध्ये बजेटपेक्षा जास्त खर्चची आवश्यकता, तरतूदची आवश्यकता पडते, तर तो आपण वेळ प्रसंगी खर्च करतो. आरोग्य आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण सेवा आहे आणि यामध्ये आपण आपले प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, आपले मॅटर्निटी होम असतील किंवा आपलं मेडिकल कॉलेज आहे, तिथे पुरेशी तरतूद आणि तसेच दर्जेदार सेवा या 2 गोष्टीवर प्रचंड भर दिलेला आहे. सर, नवीन वर्षापूर्वी नवीन प्रोजेक्ट हा डिटेल मी प्रेझेंटेशन मध्ये दिला आहे. नवीन प्रोजेक्ट तो प्रत्येक डिपार्टमेंट वाईज म्हणजे PWD असो, पुन्हा नवीन प्रोजेक्ट जे आहे ते 3 कॅटेगरीमध्ये आपण विभागला आहे. जे आपल्याला नोट्स मिळालेला त्यामध्ये आहे तपशील. पहिली कॅटेगरी ठाणे कॉर्पोरेशनचे निधीच्या माध्यमातून होणारे नवीन प्रकल्प, दुसरे जे राज्य शासनाकडून आपल्याला निधी प्राप्त होते, मूलभूत सुविधा ज्याला आपण म्हणतो, त्याच्यातून मिळणारे निधीतून होणारे नवीन प्रकल्प, आणि परत तिसरा आणि अत्यंत महत्वपूर्ण घटक म्हणजे PPP, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या अनुषंगाने जे आपण नवीन प्रकल्प करत आहोत. आणि यामध्ये डिपार्टमेंट वाईज यादी आहे, पुस्तक मध्ये असेल, अन्यथा आम्ही आपल्याला तपशील डिटेल देतो. सर, 2 वर्षापूर्वी नवीन तुम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये 62 कोटीचा कर्ज टाकला, पण आतापर्यंत काय आपल्याला मध्ये केंद्राच्या साधारण किती आपल्याला कर्जासाठी? यामध्ये जे कर्ज मुख्यतः आपल्याकडे आहे ते भारत सरकारकडूनच आपण घेतला, इतर कोणती संस्थेमार्फत अजून कर्ज नाही घेतला आहे. उलट भारत सरकार प्रोत्साहित करत आहे आम्हाला की तुम्ही कर्ज घ्या. भारत सरकार आम्हाला प्रोत्साहित करत आहे की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये जा, बॉन्ड्स रेज करा. बॉन्ड्स जे आहे ते इनडायरेक्टली कर्ज आहेत आणि जेवढे आम्ही बॉन्ड रेज करतो त्याच्या 25% भारत सरकार प्रोत्साहनपर निधी सुद्धा उपलब्ध करून देते. आता आपल्याला आश्चर्य वाटत असेल की भारत सरकार महानगरपालिकांना का प्रोत्साहित करत आहे की तुम्ही कर्ज घ्या. त्याचा हेतू एकच आहे, तो हेतू आहे प्रशासकीय आणि वित्तीय. अर्थात जेव्हा आम्ही कर्ज घ्यायला जातो मार्केटमधून, स्टॉक मार्केटमधून, आंतरराष्ट्रीय एजन्सीमधून कडून, तेव्हा आपल्याला वित्तीय शिस्त आपली कशी आहे, आपला ऑडिट कसा झाला, आपला खर्च आणि जमा बाजू किती संतुलित आहे हा पाहिल्याशिवाय कोणतीही यंत्रणा किंवा स्टॉक मार्केट आपल्याला कर्ज किंवा बॉन्ड देत नाही. सो याच्या अनुषंगाने कर्ज एक सकारात्मक बाब आहे, बिकॉज आमची क्रेडिबिलिटी आहे मार्केटमध्ये असा दिसतो आणि आम्ही आमच्या
जे क्रेडिट वर्दीनेस कॉर्पोरेशनचे स्टॅब्लिश होते. आतापर्यंत आमच्यावर जे कर्ज आहे भारत सरकारचा तो जवळपास 198 कोटीचा कर्ज आहे. मात्र या कर्जाचा वैशिष्ट्य असं आहे की हा बिनव्याजी कर्ज आहे आणि हा 50 वर्षात आम्हाला परतफेड करायचा. सो तूर्त आपल्यावर काही लोड त्या कर्जाचा नाही आहे. उलट आम्ही जे भारत सरकारची सेंट्रल एडेड स्कीम आहे त्यामध्ये सुद्धा यावर्षी सुद्धा आम्ही मागणी केली आहे की आम्हाला हे बिनव्याजी 50 वर्षाचे जे कर्ज आहे त्यापैकी त्यामधून आम्हाला 500 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात यावं. मुख्यतः या कर्जाच्या स्वरूपात मिळालेले निधीचा आम्ही वापर जे आमच्या विकास योजना आहे त्यामध्ये जे विविध प्रकल्प असतात, मुख्यतः रस्ते, ड्रेनेज, वॉटर सप्लाय किंवा इतर आधारभूत संरचना त्याच्यावर आम्ही खर्च करतो. सर कर्ज रुपये काढणार का यावर्षी? मागील 2 वर्ष कर्ज रुपये काढणार, कर्ज रुपये महापालिका काढणार कर्ज रुपये निश्चित आमचं नियोजन आहे. यावर्षी आम्ही सर्टेनली आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कामकाजही चालू केलं आहे. क्रेडिट रेटिंग त्यामध्ये पहिला पाऊल असतो. सर्वात अगोदर आमची बुक किपिंग आहे तो अद्यावत करणे, नेक्स्ट स्टेप क्रेडिट रेटिंग करणे आणि मग त्याच्यानंतर आपल्याकडे कन्सल्टंट्स असतात जे विविध योजनांसाठी बॉन्ड रेज करायला आपल्याला मदत देतात. आमचे डोक्यात 3 प्रकल्प सध्या आहेत ज्याच्यासाठी आम्ही बॉन्ड रेज करायला आमचा मानस आहे. एक ऑफकोर्स त्यामध्ये क्लस्टर योजना आहे ज्याच्यासाठी सहजरित्या बॉन्ड रेज करता येते कारण ही योजना जी आहे ते कमर्शियली व्हायबल योजना आहे आणि यामध्ये आपण मार्केटला गेलो तर निश्चितरित्या सकारात्मक प्रतिसाद भेटेल. दुसरी योजना ज्याच्यासाठी आम्ही बॉन्ड रेज करू इच्छित आहे तो म्हणजे आमचे जे सेकंडरी ट्रीटमेंट प्लांट आहेत STPs त्यांना टर्शरी ट्रीटमेंट प्लांट मध्ये कन्वर्ट करणे. गाझियाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा उदाहरण जर मी आपल्याला दिला, आमच्याकडे आम्ही पाणी जे नागरिकांना उपलब्ध करून देत आहोत तो 7.5 रुपये प्रति 1000 लिटर हा चार्ज आम्ही लावतो. गाझियाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये इंडस्ट्रियल एरिया आहे आणि त्यांनी तिथे अनिवार्य केला सगळी इंडस्ट्रीजसाठी की ते महापालिकेमार्फत जे टर्शरी ट्रीटेड वॉटर आहे ते एक्सेप्ट करणार. त्यांनी टर्शरी ट्रीटेड वॉटरचा रेट लावला 48 रुपये प्रति 1000 लिटर प्रति 1000 लिटर आणि तिथे सुद्धा आमच्यासारखीच परिस्थिती होती की इंडस्ट्रीजला 8 ते 9 रुपये प्रति 1000 लिटर मध्ये पाणी भेटत होता. मात्र सक्ती करून 100% इंडस्ट्रीजला 48 रुपये प्रति वर्ग लिटर प्रमाणे पाणी घ्यायला भाग पाडला कॉर्पोरेशनने. 3 महत्वपूर्ण लाभ याचे झाले. एक की पाण्यावर जे इंडस्ट्रीजचा डिपेंडन्स होता तो कमी झाला आणि ट्रीटेड वॉटर इंडस्ट्रीजकडे गेला. निश्चितरित्या याचा थेट इम्पॅक्ट कार्बन क्रेडिटसाठी मिळाला आणि कॉर्पोरेशनची आणि इंडस्ट्रीजची कार्बन रेटिंग मध्ये सुधार झाला. आणि तिसरा की कॉर्पोरेशनच्या उत्पन्नामध्ये सुद्धा भर पडला आणि हा पूर्णतः कमर्शियली व्हायबल स्कीम आहे आणि याच्यासाठी सुद्धा आम्ही बॉन्ड रेज करू शकतो. आणि तिसरा महत्वपूर्ण प्रकल्प जे आमच्या डोक्यात आहे तो म्हणजे ठाणा कॉर्पोरेशन एरियामध्ये जवळजवळ जे नाल्यांची लांबी आहे ते 300 किलोमीटर आहे. हे नाले जे आहे त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने शुद्ध करणे, त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने बंदिस्त करणे आणि त्याला चॅनलाइज करून त्याच्या कनेक्शन STPचे करणे. यामध्ये थेट कमर्शियल व्हायबिलिटी जरी नसेल या योजनेमध्ये तरीही सामाजिक व्हायबिलिटी याची खूप इम्पॉर्टंट आहे आणि सामाजिक गरज, पर्यावरणीय गरज सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. पुन्हा याचे 2 दृष्टिकोन आहेत. एक ठाणे सारखा सिटी जे MMRचा हब आहे आणि ज्याला वर्ल्ड क्लास सिटीच्या लेवलवर घेऊन जाण्याचा मानस शासनाचा आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदयाचा आहे. त्या सिटीच्या दरम्यान हे जे नाले आहेत त्यांना जोपर्यंत आपण आधुनिक करत नाही तोपर्यंत संपूर्ण सिटी आधुनिक होऊ शकत नाही. आणि तसेच डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली खाडीमध्ये जेव्हा हा पाणी पोहोचतो तर जे समुद्रीय प्रदूषण आहे त्यामध्ये भर पडतो. सो त्याला चॅनलाइज करणे, त्याला अरेस्ट करणे खूप आवश्यक आहे. सर शासनाचं किती कोटीचं अनुदान बाकी आहे? शासनाचे किती कोटी अनुदान आपल्याकडे बाकी आहे? शासनाचे अनुदान आम्हाला वेळोवेळी भेटत असतात आणि महापालिकेची गाडी हाकताना शासनाकडून प्राप्त होणारा जे अनुदान आहे ते सर्वात महत्वपूर्ण उत्तेजन आणि ऊर्जा आमच्यासाठी आहे. मुख्यतः 3 कॅटेगरीमध्ये आपल्याला निधी प्राप्त होते. पहिला जे GSTचं अनुदान आहे तो GSTचं अनुदान जवळजवळ आपल्याला वेळेवर प्राप्त होतो. मार्चच्या महिन्याच्या फक्त आपल्याकडे पेंडन्सी आहे, बाकी आपल्याला अद्यावत प्राप्त झाला आहे. सेकंड कॅटेगरी जे आहे ते स्टॅम्प रजिस्ट्रेशनचा सेस आपल्याला प्राप्त होतो
तो जे सेस सध्या पेंडिंग आहे ते जवळपास 385 कोटी रुपयाचा स्टॅम्प रजिस्ट्रेशनचा सेस पेंडिंग आहे. 438 कोटीची पेंडन्सी होती. 4-5 दिवस अगोदर आम्हाला 55 कोटी रुपये मिळालेले आहेत. सो अजून जे पेंडन्सी आहे ते जवळपास 383-385 कोटी रुपयाची आहे सेसची, स्टॅम्प रजिस्ट्रेशन सेस. आणि थर्ड जे आहे ते मूलभूत मध्ये आपल्याला विविध अनुदान आणि ग्रँट्स भेटतात, ते आम्हाला वेळेवर भेटत आहे. सो तूर्त पेंडन्सी जी आहे मोठी ती फक्त स्टॅम्प रजिस्ट्रेशन सेसची आहे. आम्ही सकारात्मक आहोत की 31 मार्चचे अगोदर तो सुद्धा आम्हाला मिळणार आहे. सर 2 वर्षापूर्वी आयुक्त आणि ठाण्यामध्ये डबल डेकर बस धावणार आणि सीबीएसई स्कूल सुरू होणार असं एक त्यांनी बजेटमध्ये तरतूद केली होती. जी, तर त्याच्यात पुढे अंमलबजावणी दिसत नाही. अंमलबजावणी होत आहे. आपली माहितीसाठी ती टेंडर प्रोसेस काही कारणामुळे चालली, मग थांबली, पुन्हा चालली, मग थांबली. आता याची जस्ट अगोदरच्या जी जीबी होती त्यामध्ये 110 बसेस आम्ही मान्यता जीबीकडून घेतली. त्यापैकी 10 बसेस आमची डबल डेकर बसेस आहेत. जीबीची मान्यता झाली आहे, टेंडर झाले आहे, एजन्सी फिक्स झालेली आहे. आता टप्प्याटप्प्यामध्ये त्यांचा पुरवठा सुरू होईल. सर, अंत्यसंस्कारासाठी फ्री अंत्यसंस्कार करायला म्हणून 2 वर्षापूर्वी बजेटमध्ये मांडलं होतं की ठाणे महापालिकेतल्या नागरिकांसाठी मोफत अंत्यसंस्कारासाठी जे काही लागते साहित्य ते मोफत महापालिकेत त्यासाठी 2 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. पण त्याचं अजूनही काही आलेलं नाही. मोफत लाकडाची अंत्यसंस्कारासाठी फक्त लाकडाचा जो विषय आहे तिथेच फक्त आपण घेतो तो घरातून जुन्यासाठी संबंधित तो होऊन जाईल. पण सगळ्या स्थितीमध्ये गॅस असेल किंवा इलेक्ट्रिक सेवावाहिनीमध्ये आपण विनाशुल्क हे करू. इलिगल बांधकाम तुम्ही यावर्षी 221 बिल्डिंग तोडल्या. आपण 289 आपण बिल्डिंग तोडल्यानंतर जो खर्च येणार होता तो त्या लोकांकडून वसूल करणार होते. पण तो आता वसुली झाला का नाही झाला का की त्याची प्रोसेस पाहता. तोच आमची जी प्रायोरिटी होती तो इलिगल बांधकाम तोडणे. आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. कायदेप्रमाणे तसेच ऑगस्ट 2025 मध्ये राज्य सरकारकडून प्राप्त झालेली सूचना आणि सर्क्युलर प्रमाणे अनधिकृत बांधकाम तोडण्याचा खर्च अनधिकृत बांधकाम करणारे व्यक्ती आणि तसेच तिथे राहणारे लोक आणि जमीन मालक यांच्याकडून वसूल करणे क्रमप्राप्त आहे. आम्ही साधारणतः वर्षभरात किंवा मागील 8-9 महिन्यात 289 बांधकाम तोडलं आहे. त्यापैकी जवळपास 210 बांधकाम कम्प्लिटली जमीनदोस्त केले आहे. ही जे यामध्ये होणारा जे खर्च आहे त्याचा असेसमेंट, त्याचं मूल्यांकन कम्प्लीट झालं आहे. त्याची डिमांड ही रेज झाली आहे आणि ते डिमांड बऱ्यापैकी जमीन मालक आणि अतिक्रमण करणारे लोक यांना सर्व झालेली आहे. या वित्त वर्षमध्ये आता एप्रिल पासून सक्तीची वसुली आम्ही सुरू करणार आहोत. अनधिकृत बांधकाम बंद होत नाही, चालू आहे, त्यात काय प्रॉब्लेम आहे? एक्झॅक्टली कुठे काय अडथळे आहेत? अनधिकृत बांधकाम चालू आहे याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे. अनधिकृत बांधकाम चालू असण्याचे काय अनेक कारण आहेत आणि महापालिका प्रशासनामार्फत जसं मी म्हटलं की मागील 9-10 महिन्यात आम्ही जर 290 काम म्हणजे अर्थात प्रत्येक दिवस आपण ऑन अन ॲव्हरेज बघितला तर एक मोठा बांधकाम आपण तोडत आहोत. याच्यासाठी राज्य सरकारने पुन्हा सर्क्युलर काढून प्रत्येक डिपार्टमेंटला हा दायित्व दिला आहे की त्या डिपार्टमेंटने त्यांची जागा संरक्षित ठेवणे हा आवश्यक आहे. याचे व्यतिरिक्त अनधिकृत बांधकाम याला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेला सुद्धा कठोर पाऊल उचलणे याची सूचना दिली आहे. तसेच अनधिकृत बांधकाम रेग्युलराइज करू नये ही सुद्धा स्पष्ट सूचना कॉर्पोरेशनला मिळाली आहे. पुन्हा यावर्षी आपण जास्त तीव्र गतीने, जास्त उग्र पद्धतीने अनधिकृत बांधकाम विरुद्ध कारवाई सुरू करणार. कमी पडत आहे काय यामध्ये? मी जे कारवाई केली आहे त्याचा आढावा आपल्या समोर सादर केला आहे. बिलकुल मी असं नाही सांगणार की महापालिका कुठे कमी पडत आहे. समस्याचा उद्रेक निश्चितरित्या जास्त आहे आणि इथे फॉरेस्टची एरिया आहे, इथे कोस्टल रेग्युलेटरी झोन आहे, इथे मॅंग्रोव्ह सेल आहे, इथे शासकीय जागा आहेत. लोकसंख्येचा प्रेशर खूप जास्त असल्यामुळे आणि विशेषतः कामगार वर्ग या कॅटेगरीची लोकसंख्येचा प्रेशर जास्त असल्यामुळे
अनधिकृत बांधकाम होतात. महानगरपालिका पूर्ण ताकदीने याला तोंड देण्याचा प्रयत्न करत आहे. सर पीपीपी प्रोजेक्ट काम होता कि आंध्रप्रदेश में हम करेंगे, पीपीपी को रिस्पांस नहीं मिलता सर. जिस प्रकार पिछले 2 वर्षों में देखा जाए तो जैसे प्रधानमंत्री आवास योजना भी लटका हुआ पड़ा हुआ है पिछले 10 वर्षों 8 वर्षों से. तो पीपीपी प्रोजेक्ट को रिस्पांस मिला तो अलग योजना कुछ है क्या उसके? पीपीपी प्रोजेक्ट को रिस्पांस नहीं मिलने के कुछ कारण होते हैं और हर जगह पे सेम सिचुएशन है. पीपीपी प्रोजेक्ट जब हम पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप की बात करते हैं तो जो प्राइवेट पार्टनर है उसका इन स्कीम्स की तरफ देखने का काही मराठी बोलू की तर या स्कीमकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि जोपर्यंत कमर्शियल वायबिलिटी त्या पीपीपी पार्टनरला दिसत नाही तोपर्यंत ते प्रतिसाद देत नाही. सो नॅचरली जेव्हा आमचे कन्सल्टंट पीपीपी प्रकल्पाची आखणी करतात ते आमच्या दृष्टिकोनातून ते जास्तीत जास्त फायदेशीर असले पाहिजे. त्यामध्ये वायबिलिटी गॅप फंडिंग अर्थात आमचा कॉन्ट्रीब्युशन 0 असला पाहिजे. जास्तीत जास्त रेव्हेन्यू किंवा इन्कम पैकी शेअर आम्हाला भेटला पाहिजे. या दृष्टिकोनातून ते डीपीआर तयार करतात. आपण टेस्टिंग जेव्हा आपण करतो अर्थात पहिल्यांदा जेव्हा आपण पीपीपीचा प्रकल्प फ्लोट करतो तेव्हा आपल्याला मार्केटतून रिस्पॉन्स भेटते आणि मग तेव्हा आपल्याला बरेच काही गोष्टी कळते की हा प्रकल्प कमर्शियली वायबल आहे किंवा नाही. जे पीपीपी पार्टनर्स आहेत ते इथे प्रतिसाद द्यायला इच्छुक आहेत किंवा नाही. सो यामध्ये निश्चितरित्या जगभरात पीपीपीच्या प्रकल्पात वेळ लागते. सुदैवाने या आपले जे विविध प्रकल्प आहेत त्यामध्ये आपण अनेक मॉडिफिकेशन्स केले आहे. प्री बिड मीटिंग आणि पोस्ट बिड मीटिंग मध्ये डिस्कशन करून आपण जे मॉडिफिकेशन्स अभिप्रेत होते ते यामध्ये घडवून आणलं आहे आणि आता आपल्याला निश्चित यामध्ये प्रतिसाद भेटणार आहे. उदाहरण द्यायचं असेल तर जे आपण आपलं टाउन किंवा टाउन सेंटर आपण डेव्हलप करत आहोत. इनिशियली आमच्या धारणा होती की तिथे फक्त कमर्शियल डेव्हलपमेंट आपण अलाव करू आणि बाकी संपूर्ण एरिया संपूर्ण परिसरचा विकास जे डेव्हलपर आहे ते करणार आहेत आणि तिथे जे आम्ही त्यांना डेव्हलपमेंट राईट्स देत आहोत दॅट वॉज ओनली फॉर कमर्शियल. जेव्हा आम्ही टेंडर फ्लोट केला तेव्हा जे बिडर्स आहेत आणि इनिशियली आपण प्री फ्लोटिंग सुद्धा आपण चर्चा करून मार्केटचा पल्स समजून घेण्याचाही प्रयत्न करतो. तेव्हा आम्हाला जे रिस्पॉन्स भेटला तेव्हा असा होता की येस कमर्शियल मध्ये फक्त कमर्शियलचा अधिकार दिला तरी सुद्धा हा चालते. देन जेव्हा आम्ही टेंडर फ्लोट केला आणि मेजर प्लेयर्स समोर आले त्यांनी सांगितलं की नाही यामध्ये किमान 40% रेसिडेन्शियलचा स्कोप द्या. सो रेसिडेन्शियलचा स्कोप देणे आमच्या हातात नव्हता कारण जे डेव्हलपमेंट आपल्या डीपी रूल्स होते त्यामध्ये फक्त कमर्शियल हा वापर अनुज्ञेय होता. मग आम्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवून कमर्शियल सोबतच रेसिडेन्शियल एवढा चेंज करून घेतला आणि आता आपल्याला रिस्पॉन्स भेटेल. सो आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे की मागील 2 वर्षापासून अनेक पीपीपी प्रकल्प नियोजित आहेत परंतु पाहिजे तसा प्रतिसाद भेटला नाही. मी याला या दृष्टिकोनातून बघतो की हा 2 वर्ष तयारीचे वर्ष होते, जेस्टेशन पिरियड होता आणि आता ती कालावधी संपली आहे. आता या प्रत्येक प्रकल्पामध्ये यश येईल. पंतप्रधान आवास योजनेचं 2017 पासून रखडलं त्याच्यावर काय नवीन योजना आहे का? साधारणतः 31,085 रुपये एक्झॅक्ट ते तेवढे टर्नामेंटची स्कीम होती. पुन्हा तोच विषय होता. त्यामध्ये आपण टप्पा 1 टप्पा 2 हा नियोजित केला होता आणि जेव्हा लोकेशन वाईज आपण जेव्हा फ्लोट केला तेव्हा आपल्याला रिस्पॉन्स भेटला नाही कारण त्यामध्ये परत जे सेलेबल कॉम्पोनंट होता तो परवडत नव्हता. ते आपण चेंजेस केले आहेत स्कीम मध्ये आणि निश्चितरित्या आता जे आपण आज बजेटमध्ये डिक्लेअर केला आहे की या वर्षी आपण इम्प्लिमेंट करणार त्यामध्ये आपल्याला रिस्पॉन्स भेटेल. सर धरणाचा कुठल्याही प्रकारचा अजून याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये हे केलं नाही, अंतर्भाव केला नाही, काय कारण? धरणाच्या अर्थसंकल्पात नमूद न होण्याचं कारण असं आहे की आम्ही धरण प्रस्तावित करत नाही. धरण राज्य सरकारच प्रस्तावित करेल आणि आम्हाला ऑल्टरनेटिव्ह सोर्सेसवर काम करावं लागेल. एकदा राज्य सरकार कडून इनफॅक्ट म्हणजे आपली माहितीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय या दोघांचे टॉप प्रायोरिटीवर काळू धरण आणि शाही धरण हा दोन्ही आहे. यामध्ये धरणामध्ये आपल्याला जर सांगू तर 20 वर्ष अगोदर जेव्हा परिकल्पित होता आपला काळू धरण तेव्हा 350 कोटीचा होता. आज जवळपास 15,000 कोटीपर्यंत पोहोचला आहे. मात्र राज्य शासनाची प्रायोरिटीवर आहे. त्यामध्ये भूसंपादनाचा किंवा काही आर्थिक हातभार लावण्याचा जर आम्हाला निर्देश मिळाला तर आम्ही जरूर करणार. धरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पाण्याची उपलब्धता याची खात्री कशी करायची त्यामध्ये आम्ही जरूर पाऊल उचलत आहे.
जसा मी नमूद केला महासभेमध्ये सुद्धा जवळपास 40% नॉन रेव्हेन्यू वॉटर आहे, गळती आहे, चोरी आहे, डायव्हर्जन आहे, तो यावर्षी कमी करण्यासाठी कडक पाऊल उचलणे. याच्या व्यतिरिक्त मुंबई महानगरपालिकेबरोबर आमचा सतत संवाद चालू. 50 MLD पाणी आज ठाणे महानगरपालिकेमध्ये 31 दशलक्ष घनमीटर पाणी प्रतिदिवस तुटवडा आहे. हा भरून काढण्यासाठी आम्ही मुंबई महानगरपालिकेमार्फत 50 दशलक्ष घनमीटर प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. सुदैवाने तो शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. आधी बीएमसीची भूमिका ही होती की आम्ही तुम्हाला ट्रीटेड वॉटर, स्वच्छ जल उपलब्ध करून देऊ शकत नाही, आणि मग आम्ही आमची मागणी बदललं. आम्ही म्हटलं आम्हाला ट्रीटेड वॉटर नको आहे, तुम्ही आम्हाला अनट्रीटेड वॉटर द्या, कच्चा पाणी द्या. पिसे धरणातून कच्चा पाणी आमचे कोटेमध्ये डायव्हर्ट करण्यासाठी तत्वतः मान्यता बीएमसीने देऊन दिली आहे. ती मान्यता आमची अपेक्षा आहे की या आठवड्यातच आमच्या हातात पडेल. एकदा तो बीएमसीची नाहरकत आमच्या हातात पडल्यानंतर इरिगेशन डिपार्टमेंट कडून आपल्याला कोटा चेंज करून घ्यावा लागेल. सो तूर्त जरी आमच्याकडे नवीन डॅम नसेल तरी 50 MLD पाणी आम्हाला भेटणार आहे अशी माफक अपेक्षा आहे मला, आणि तो झाल्यानंतर निश्चितरित्या मोठ्या प्रमाणावर दिलासा भेटेल. थँक्यू सर्वांना, खूप धन्यवाद, आभार. या वर्षीचा बजेट जे माननीय महासभेला सादर झालेला आहे, अजून त्याला मान्यता माननीय महासभेची मिळालेली नाही आहे. शेवटचा अधिकार माननीय महासभेचा आहे. माझ्याकडून जे प्रस्ताव किंवा अर्थसंकल्प सादर झाला तो 6,221 कोटी रुपयाचा आहे, आणि यामध्ये घट वाढ माननीय महासभा करेल. 25 तारखेला त्याच्याबद्दल डिटेल चर्चा होणार आहे. तूर्त या बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची दरवाढ आम्ही सुचवला नाही आहे, आणि कुठलाही नवीन टॅक्सेशनही नाही सुचवला आहे. मात्र हा यथार्थ आहे की महापालिकेमार्फत नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी थोडीफार दरवाढ जरूर करणे अभिप्रेत आहे. सेवांची गुणवत्ता, सेवाची कॅटेगरी आणि क्वालिटी यामध्ये इम्प्रूव्हमेंट त्याच्यानंतरच येईल. या बजेटमध्ये महानगरपालिकेमार्फत जे आपले कमकुवत घटक आहेत त्यांच्यावर फोकस करण्यात आलेला आहे. महिला, दिव्यांगजन, बाल कल्याण याच्यावर फोकस आहे. पर्यावरणपूरक गतिविधियांवर फोकस आहे. याच्या व्यतिरिक्त आधारभूत संरचना ज्यामध्ये पुन्हा पाणी पुरवठा, सुरळीत पद्धतीने पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी सोडवणे, आपले सिटीमध्ये जे पर्यायी रस्ते आहेत त्यांचा विकास करणे, त्याच्या व्यतिरिक्त आरोग्य आणि शिक्षण याच्या दर्जेमध्ये सुधार करणे, क्वालिटी एज्युकेशन फॅसिलिटी, क्वालिटी हेल्थ फॅसिलिटी ही अवेलेबल करून देणे, याच्यावर आपण भर दिलेला आहे. बरेचसे नाविन्यपूर्ण यामध्ये उपक्रम प्रत्येक डिपार्टमेंट मार्फत यावर्षी सुचविण्यात आलेले आहेत. याचे व्यतिरिक्त महानगरपालिकेचे बजेटवर कुठल्याही प्रकारचा आर्थिक ताण न आणता पीपीपी तत्वावर मोठ्या प्रमाणावर फ्युचरिस्टिक भविष्यगामी प्रकल्प करण्याचा सुद्धा नियोजन आहे. सर, तारेवरची कसरत करावी लागते का? एकीकडे करवाढ होत नाही आणि दुसरीकडे खर्च वाढतोय, तर प्रशासनाची तारेवरची कसरत होते का अशा वेळेस? कारण पूर्ण ठाण्यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट देखील सुरू आहेत. निश्चितरित्या आपलं म्हणणं बिलकुल बरोबर आहे की आर्थिक जोपर्यंत उपलब्धता होत नाही, संसाधन जोपर्यंत आपले हातात राहत नाही तोपर्यंत नवीन नियोजन करता येत नाही, आणि मग जे सेवा आहे, जे आपण सर्व्हिसेस देतो तो फक्त सुमार दर्जाची ॲव्हरेज क्वालिटीचीच राहून जाते. तर तारेवरची कसरत निश्चित आहे, परंतु त्याच्याबरोबरच आपल्याला हा सुद्धा पाहायला पाहिजे की जरी इथे करवाढ होत नाही तरी माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या माध्यमातून आपल्याला भरीव मदत राज्य शासनाकडून प्राप्त होते, आणि जे लोड महापालिकेवर येणे अभिप्रेत होता त्यापैकी मेजॉरिटी लोड जे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशनचा आहे, मग तो रस्ते असतील किंवा उद्यानच्या नूतनीकरण, शाळांच्या नूतनीकरण, आरोग्य फॅसिलिटी वाढवणे, या सगळी गोष्टीसाठी जे लागणारी निधी होती, जे कर स्वरूपात प्राप्त करणे अभिप्रेत होती, ते माननीय DCM साहेबांमार्फत शासनाकडून उपलब्ध झाल्यामुळे महापालिके समोर जे तारेवरची कसरत होती ती थोडीशी सौम्य झालेली आहे, थोडी करण्यासारखी झालेली आहे. सर, आपण मगाशी अनधिकृत बांधकामांबद्दल बोललात, तर सर दिव्यातील 90% इमारती अनधिकृत बांधकामांच्या घेऱ्यात आहेत, तर नेमकं तिथे काय प्रकारची उपाययोजना करण्यात येते? फक्त दिवाच नव्हे तर पूर्ण सिटीमध्ये अनधिकृत बांधकामांचा प्रमाण खूप जास्त आहे, आणि याचे हिस्टॉरिकल कारण आहे, ऐतिहासिक कारण आहे. ठाणा हा एक इंडस्ट्रियल एरिया होता,
आणि इथे जे तेव्हा रहिवास होतात ती तेवढी सुविधा डेव्हलप होऊ शकली नाही आणि झपाट्याने इथे लोकसंख्या वाढत गेली आणि अनधिकृत बांधकामाचा ओढ सुद्धा वाढत गेला. आता पहिल्यांदा आपण सिस्टमॅटिक पद्धतीने पूर्ण सिटीचा सर्वे केला आहे. पूर्ण सिटीचा सर्वे करत असताना आपण विशेष भर दिला आहे नो डेव्हलपमेंट झोन इथे झालेले अनधिकृत बांधकामावर, ग्रीन झोन इथे झालेले अनधिकृत बांधकामावर आणि त्याची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. दिवा मुंब्रा असो किंवा सिटीचा इतर भाग असो जे अनधिकृत बांधकामाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील आहे तिथे आपण विशेष पथकही गठीत केला आहे. तोडकामाची कारवाई आपण तीव्र गतीने करत आहोत. मागील 10-12 महिन्यामध्ये आपण 290 दरम्यान अनधिकृत बांधकाम पूर्णतः तोडले आहेत आणि कम्प्लिटली जमीनदोस्त केला आहे. आता एप्रिल महिन्यापासून या तोडकाम झालेलं आहे त्याच्यावर झालेला खर्च वसुलीची कारवाई सुद्धा आपण सुरू करणार आहे. सर, वीज आणि पाणी तोडण्यासंदर्भात आपण आदेश दिले होते, त्यासाठी जाहिरात पण छापली होती, पण या संदर्भात किती काय आकडा मिळेल का की किती? निश्चितरित्या आकडा मिळेल. यामध्ये सतत बैठका पाणी पुरवठा डिपार्टमेंट आणि टोरंट आणि प्लस MSEDCL यांच्या बरोबर आमची होतात आणि माननीय उच्च न्यायालयाचाही निर्देश आहे, राज्य सरकारचाही निर्देश आहे की अनधिकृत बांधकामाचा पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा खंडित करण्यात यावा. अनेकदा असा होतो की हे खंडित केल्यानंतर सुद्धा पुन्हा ते लोक ते जोडून घेतात अधिकृतपणे अनधिकृतपणे. सो त्यांच्या विरुद्ध सुद्धा आपण सतत कारवाई करत आहोत. मोठ्या प्रमाणावर FIR सुद्धा अनधिकृत पाणी जोडणी किंवा वीज जोडणी याच्याबद्दल करण्यात आली आहे. त्याची संख्या आम्ही आपल्याला उपलब्ध करू. आरोग्यासाठी आपला कलवा हॉस्पिटल आहे, परत 40 पेक्षा जास्ती हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी वगैरे सर्व आणणार आहे. तो मशीन कधी पण येणार आहे आणि काय सांगणार त्याच्याबद्दल? कळवा हॉस्पिटल किंवा आपल्याकडचे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्याचे व्यतिरिक्त आपले मॅटर्निटी होम्स आहेत. प्रत्येक लोकेशनवर दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे. कळवा हॉस्पिटलमध्ये MRI फॅसिलिटी, CT स्कॅन फॅसिलिटी, सोनोग्राफी मशीनची फॅसिलिटी ही उपलब्ध करून देणे याच्यासाठी आपण तरतूद प्रस्तावित केली आहे. मोठ्या प्रमाणावर सामाजिक संस्था आणि इंडस्ट्रियल युनिट्स आहेत जे CSRच्या माध्यमातून सुद्धा सोनोग्राफी फॅसिलिटी द्यायला तयार आहेत आणि आमच्या त्यांच्याशी MOU झालेला आहे. यावर्षी निश्चितरित्या आपल्याला या सेवेची क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट होताना दिसेल. थँक्यू. आनंद दिघे स्मारक हे दरवर्षी बजेटमध्ये होतं, यावर्षी ते दिसलेलं नाहीये, तर या बाबतीमध्ये काय प्रश्न? नाही, निश्चित दिसला असेल आपल्याला. प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा होता आणि आम्ही डिसेंबर 27 पर्यंत आम्ही कम्प्लीट ही करत आहोत. तसं शिक्षणासाठी एक नवीन प्रोजेक्ट आणि पुण्याचं जो फॅसिलिटी आता ठाण्यामध्ये बघायला मिळेल. यामध्ये एक नवीन संस्था आहे जी पूर्णतः सेवाभावी संस्था आहे, क्रिस्टल फाउंडेशन म्हणून, आणि त्यांच्याबरोबर आमचा करारनामा झाला आहे. पुण्यामध्ये खानवडी म्हणून गाव आहे, आपला सावित्रीबाई फुले यांचं जन्मस्थळ आहे पुरंदर तालुक्यामध्ये आणि तिथे त्यांनी हा प्रकल्प केला आहे. त्याच्या व्यतिरिक्त बँगलोर आणि रायपूर इथेच सुद्धा त्यांचा प्रकल्प आहे. त्या संस्थेबरोबर आमचा करारनामा झाला आहे आणि आपल्याकडची एक शाळेला जे नवीन वास्तू तयार झाली आहे त्याला तिथे CBSE शाळा सुरू करण्याचा आमचा मानस आहे. त्याला सभागृहने सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला आहे. संस्थेचं कामकाज खूप उत्कृष्ट आहे आणि ते फक्त रेग्युलर शिक्षणावर भर न देता हे मुले पूर्णतः स्वावलंबी कसे होणार, पूर्णतः आत्मनिर्भर कसे होणार याच्यावर भर देते आणि त्या मुलांचा एज्युकेशन संपल्यानंतर त्यांचा प्लेसमेंट होईपर्यंत त्यांना ते फायनान्शियल सपोर्ट, इमोशनल सपोर्ट, सायकोलॉजिकल सपोर्ट अवेलेबल करून देतात आणि एकदा या मुलांची इन्कम सुरू झाल्यानंतरच संस्थेचा कामकाज आणि संस्थेचं नातं त्या मुलांबरोबर संपतो. अदरवाईज ते तोपर्यंत ते त्यांना पुश करतात, त्यांना मोटिवेट करतात आणि त्या संस्थेमार्फत आमचं जे कामकाज आहे ते पुन्हा आपला नियोजन असं आहे की याच वर्षी जुलै-ऑगस्ट पासून सुरू करायचं. स्मारकासाठी कुठली जागा निश्चित कशासाठी? आनंदीगेंच्या स्मारकासाठी कुठली जागा निश्चित करण्यात आली आणि दुसरा प्रश्न, पत्रकारांसाठी या बजेटमध्ये काय उपाययोजना करण्यात आली? पत्रकारांसाठी बजेटमध्ये जे उपाययोजना आहे आपल्याला ऑलरेडी कल्पना आहेतच. पत्रकार सुद्धा आमचे नागरिक आहेत, जे सर्व नागरिकांसाठी जे उपाययोजना आहे ते पत्रकारांसाठी आहे. मग तो शिक्षणाची फॅसिलिटी असो, आरोग्याची फॅसिलिटी असो, वाहतूकची फॅसिलिटी असो. पत्रकारांना वाहतूक सुविधा 100% फ्री आहे, जे सर्वसामान्य नागरिकांना नाही आहे. सो जे काय 5 कोटीचा निधी अलॉट केलेला असेल, काही कमिशनरनी माझ्या आयुक्तांनी 5 कोटी निधी मंजूर केला होता. कशाबद्दल? पत्रकारांसाठी
तो निधी अजून पण आम्हाला उपलब्ध नाही. मुंबईमध्ये जसा फॅसिलिटी आहे पत्रकारांचा तो फॅसिलिटी आम्ही तपासून घेतो की याच्या अगोदर तो होता काय प्रोव्हिजन. तेव्हा पत्र दिलं होतं 5 कोटी निधी उल्लेख होता. बरं ठीक आहे, तो आम्ही तपासून घेतो. चालेल, थँक्यू. सॉरी आराम से स्टेडियम मध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. काही अत्याधुनिक हॉटेल असतील किंवा पार्किंग व्यवस्था देखील त्याच्यामध्ये काय नेमकं करण्यात आलेलं त्याच्यामध्ये? ठाणे स्टेडियम अर्थात दादोजी कोंडदेव स्टेडियम इथे आपल्याला कल्पना आहे की हा स्टेडियम आधुनिक आणि खूप अद्ययावत दर्जाचा आपण तयार केला आहे आणि तिथे अनेक IPL टीम्स त्यांच्याबरोबर आपला करारनामा आहे, ते तिथे प्रॅक्टिस सुद्धा करतात. BCCI त्यांचे नॉर्म्स प्रमाणे आपण हा स्टेडियम मेंटेन करत आहोत. तिथे 2 अडचण आहेत. एक की कुठल्याही स्टेडियमची वायबिलिटी वाढवण्यासाठी तिथे अकोमोडेशन फॅसिलिटी पाहिजे असते. दुसरा पार्किंग सफिशियंट प्रमाणावर. दुर्दैवाने हा परिसर खूप कंजेस्टेड असल्यामुळे हे 2 चॅलेंजेस आहेत आणि याला मात देण्यासाठी आपण PPP अंतर्गत हा नियोजन करत आहोत की तिथे आपण जर हॉटेल फॅसिलिटी जसे अगर पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमची पाहणी कधी आपल्याला योग भेटला असेल तर तिथे ऑर्किड हॉटेल आहे आणि जेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर टुर्नामेंट्स होतात किंवा आंतरराष्ट्रीय एखादा तिथे स्पोर्ट्स कॉम्पिटिशन असेल तर तिथे ऑर्किड हॉटेल हे अकोमोडेशनची दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देते. सो नियोजन हाच आहे की तिथे 5 स्टार हॉटेल प्लस पार्किंग फॅसिलिटी जर पुरेशी आपण उपलब्ध करू शकलो तर स्टेडियमलाही चालना मिळेल आणि आपल्याकडून सुद्धा एक दर्जेदार सेवा उपलब्ध होईल. शाळांसाठी कोणती उपाययोजना करण्यात येईल का महानगरपालिकेकडून? मराठी शाळांसाठी बिलकुल आम्ही यावर्षी जे मी माझे सादरीकरणामध्ये होता की आम्हाला शासनाकडून सुद्धा मूलभूतमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी मिळाली आहे आणि बजेटमध्ये सुद्धा आम्ही प्रोव्हिजन केलं आहे. आपल्याकडची जे शाळा आहे त्याच्या दर्जेमध्ये सुधार करणे. डेप्टी CM साहेबांचा खूप आग्रह आहे की आपल्याकडची शाळांना आदर्श शाळामध्ये कन्वर्ट करा. यावर्षी 75 शाळांना आदर्श शाळामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण नियोजन केलं आहे. जेव्हा आम्ही आदर्श शाळा हा शब्द उच्चारतो तर याचे 3 संवर्ग असतात. एक बेसिक सिविक अम्युनिटीज त्यामध्ये क्वालिटी चेंज करणे अर्थात एकंदरीत त्याचा जे कायापलट आहे तो करणे. अरे वो पूछ के भाग गए वो तो ते कुठे गेले? हां अच्छा सो थांबा राजा. सेकंड कॅटेगरी की जे आपले शिक्षक आहेत त्यांच्या प्रशिक्षण आणि तिसरा कंटेंट मॅनेजमेंट. सो जोपर्यंत आपण हे 3ही गोष्टी एकत्र करत नाही अर्थात आधारभूत सुविधामध्ये चेंजेस, सेकंड आपला जे कंटेंट आहे शिक्षणाचा आपला जे सिलेबस आहे त्याच्या आधुनिकीकरण आणि थर्ड टीचर्सच्या प्रशिक्षण. कारण शेवटी टीचर्स काय शिकवतात याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहे. सो या 3ही सेगमेंटवर काम करून 75 शाळांमध्ये आपण यावर्षी काम करणार आहे. सर व्ह्यू फ्रंट गॅलरीचं काय एक संकल्पना आहे आणि महानगरपालिकेने एक नवीन विविंग टावर तुम्ही विविंग टावरला रेफर करत आहे. विविंग टावर आपला जे आहे तो खाडी परिसरमध्ये हा प्रस्तावित आहे. एकंदरीत हा मोठा परिसर आहे जिथे आज मेट्रोचा आपला कास्टिंग यार्ड आहे आणि तिथे साधारणतः नियोजन असं आहे की देशाचा सर्वात उंच टावर मल्टीलेयर टावर हा उभा करायचा आहे. त्याच्या आजूबाजूचे परिसरमध्ये आपण परत सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट प्रस्तावित केला आहे. तिथे पुन्हा आपले 4 म्युझियम्स आपण प्रपोज केला आहे. सो आयडिया असा आहे की न्यू BKC सारखा तो परिसर डेव्हलप होईल आणि तिथे व्ह्यूइंग गॅलरी व्ह्यूइंग टावर मल्टीलेवलवर आपण तयार करणार आहे ज्याच्याकडून एक इको टुरिझम आणि रेग्युलर टुरिझम याला चालना भेटेल. ओके, थँक्यू सो मच. सर्वांना खूप धन्यवाद.